बुद्ध आहे। तर आज आपण बघणार आहोत मृत्यूचे स्मरण माणसाचे वैर शांत करू शकते। माणसाला जेव्हा मृत्यूचे स्मरण होते तर त्याचे जे वैर असतात ते त्याला शांत करू शकतात, कारण मृत्यूला सगळेच लोक घाबरतात। परंतु आपण जन्माला आलेलो आहोत तर आपली मृत्यू अटळ आहे, मृत्यू येणारच आहे। मृत्यूला आपण कितीही घाबरलो आणि कुठेही जरी जाऊन लपलो, आपण आकाशात जाऊन लपलो किंवा गुफामध्ये एखाद्या पर्वताच्या वरती किंवा कुठेही एखादी छोटीशी नखा एवढी आपली जागा जरी असेल तिथे सुद्धा जरी आपण जाऊन लपलो तरी सुद्धा आपले मृत्यू येणार म्हणजे येणारच आहे। म्हणून मृत्यूला जर आपण घाबरलो तर आपले वैर शांत होतात। हे आजचा आपला विषय आहे आणि आजची आपली ही गोष्ट आहे भिक्खू संघातील भांडणाची गोष्ट। भिक्खू संघामध्ये भांडण झालेलं होतं, त्या भांडणाची आजची आपली ही गोष्ट आहे। धम्मपदामध्ये गाथा क्रमांक 6 म्हटलेली आहे। गाथा क्रमांक 6 अशा प्रकारे आहे, परे च न विजानन्ति मयमेत्थ यमामसे ये च तथ्य विजानन्ति ततो सम्मन्ति मेधगा। ह्या गाथेचा अर्थ अशा प्रमाणे आहे, एकमेकांचे प्रतिस्पर्धी हे जाणत नाहीत की आपणाला मृत्यूकडे जावे लागत आहे। आपण काय करत असतो, मनुष्य काय करतात, एकमेकांसोबत प्रतिस्पर्धा करतात। तर ते प्रतिस्पर्धा करताना सुद्धा हे सुद्धा त्यांना जाणीव राहत नाही की आपण सगळे लोक मृत्यूकडे वाटचाल करत आहोत, विनाशाकडे वाटचाल करीत आहोत। आपल्याला जायचंच आहे आणि ते ज्या प्रसंगी असे जाणतात त्यावेळी त्यांचे भांडण मिटतात आणि ज्या प्रसंगी त्यांना समजू येते ही गोष्ट त्यावेळी त्यांच्यामधले भांडण मिटतात। वरील गाथा भगवान बुद्धांनी जेतवन विहारात विहरत असताना कौसांबीच्या भिक्खूंना उद्देशून म्हटलेली आहे। ही जी गाथा आहे भगवान बुद्धांनी कौसांबीमध्ये जे भिक्खू राहत होते त्यांना उद्देशून म्हटलेली आहे। कौसांबीचे भिक्षू 2 गटांमध्ये विभागले गेले होते। कौसांबीमध्ये भिक्षू राहत होते ते 2 गटामध्ये विभागले गेलेले होते। एक गट विनयाचे पालन करायचा, एक गट जो असे भिक्खूंचा तो विनयाचे म्हणजे रूल्स नाही का, अटी ज्या होत्या विनय, बुद्ध धर्मामध्ये ज्या विनय होत्या भिक्खूंकरिता त्या विनयाचे ते पालन करायचे आणि दुसरा गट धम्माचे पालन करायचा आणि दुसरा जो गट होता तो धम्माचे पालन करायचा। एकदा विनयाच्या साध्या नियमावरून दोन्ही गटांमध्ये भांडण झाले। विनयाच्या एक साधारणसा नियमामुळे दोन्ही गटामध्ये भांडण झाले। ते भांडण इतके विकोपास गेले की भगवान बुद्ध सुद्धा त्यांचे भांडण मिटवू शकले नाही आणि त्या दोन्ही गटांमध्ये एवढं जोरदार भांडण झालं की तो भांडण एवढ्या विकोपाला गेलं की भगवान बुद्ध सुद्धा त्यांच्यामधलं हा भांडण मिटवू शकले नाही। म्हणून त्यांनी वर्षावास त्या भिक्षूंच्या समवेत न घालवता, म्हणून भगवान बुद्धांनी त्यांच्यासोबत वर्षावास न घालवता एकटेच ते परिलेयका जंगलाजवळील रक्षित उपवनात घालवण्यासाठी निघून गेले। वर्षावास त्यांनी त्या भिक्षूंसोबत न घालवता परिलेयका जंगलाजवळील रक्षित उपवन होता त्या उपवनामध्ये एकटेच निघून गेले ते वर्षावास घालवण्याकरिता। तेथे परिलेय नावाच्या हत्ती त्यांची सेवा करीत असे। तिथे गेल्यानंतर तथागतांची सेवा परिलेय नावाचा एक हत्ती होता तो त्यांची नियमितपणे सेवा करीत असे। कौसांबीच्या गृहस्थ उपासकांना बुद्धांच्या निर्गमनाबद्दल माहिती मिळताच त्यांनी त्या भांडखोर भिक्षूंना भिक्षांना दान करणे बंद केले। जेव्हा कौशांबीचे गृहस्थ उपासकांना माहिती झालं की ह्या दोन्ही गटांमध्ये खूप जोरदार भांडण झाले आणि तथागत यांच्यासोबत वर्षवास न घालवता ते परिलेय जंगलामध्ये गेलेले आहेत, तर त्यांनी
ह्या भिक्खूंना भोजनदान देणे बंद केले. ह्याने त्या दोन गटातील भिक्षूंची चूक त्यांच्या लक्षात आली. भोजन त्यांना मिळत नव्हता, त्याच्यामुळे त्यांची चूक त्यांच्या लवकरच लक्षात आली व त्यांच्यात आपसात समेट घडून आला आणि त्यांची चूक, त्या दोन्ही गटांची चूक त्यांच्या समजून आली आणि मग ते दोन्ही गटांमधला वैर जो होता तो शांत झाला आणि त्यांनी मैत्री केली एक दुसऱ्यांबद्दल. तरी पण गृहस्थ उपासकांनी त्या भिक्षूंना अशी अट घातली की जोपर्यंत त्यांची चूक ते बुद्धांसमोर कबूल करणार नाहीत. असं केल्यानंतर सुद्धा ते दोन्ही गट मिळलेत आणि मित्रता पण झाली त्यांच्यामध्ये. परंतु तिथल्या उपासकांनी अशी अट घातली की जेव्हापर्यंत तुम्ही बुद्धांसमोर आपली चूक कबूल करणार नाहीत तोपर्यंत त्यांना पूर्वीप्रमाणे सन्मान दिला जाणार नाही. जेव्हापर्यंत तुम्ही तुमची चूक बुद्धांसमोर कबूल करणार नाही तेव्हापर्यंत तुम्हाला पूर्वीसारखा सन्मान दिला जाणार नाही. परंतु त्यावेळी बुद्ध फार दूर जंगलात निघून गेलेले होते आणि आता ते बुद्धांसमोर जाऊन आपली चूक कबूल करायसाठी तर तयार होते. परंतु बुद्ध त्यावेळी फार दूर जंगलामध्ये निघून गेलेले होते, म्हणून ते त्यांना भेटू शकले नाही आणि म्हणून ते दोन्ही गट भगवंतांना भेटू शकले नाहीत. अशा प्रकारे तो वर्षवास त्यांनी हीन दीन व कठीण परिस्थितीत कसा बसा काढला आणि अशा प्रकारे त्या दोन्ही गटांतल्या भिक्खूंनी कसा तरी वर्षवास कठीण परिस्थितीमध्ये काढला. वर्षावासाच्या शेवटी भिक्षू आनंद अनेक भिक्षूंना बरोबर घेऊन रक्षित उपवनास बुद्धांच्या भेटीस गेले. वर्षावास जेव्हा समाप्त झाला तर त्याच्या समाप्त व्हायच्या आधी वर्षावासाच्या शेवटी भिक्षू आनंद अनेक भिक्खूंना घेऊन रक्षित उपवनामध्ये बुद्धांच्या भेटीसाठी गेले. त्यांनी अनाथपिंडक व इतर गृहस्थ उपासकांनी भगवंतांना श्रावस्तीला परत घेऊन येण्याची केलेली विनंती बुद्धांच्या कानावर घातली आणि आनंदाने अनाथपिंडक आणि जे बाकीचे इतर गृहस्थ उपासक होते त्यांनी विनंती केली होती की भगवंतांना तुम्ही श्रावस्तीला परत घेऊन या. ही गोष्ट आनंदाने भगवान बुद्धांच्या कानावर घातली. जेव्हा भगवान श्रावस्तीच्या जेतवन विहारात परतले तेव्हा सर्व भिक्षूंनी त्यांचे पाय धरले आणि मग भगवान बुद्ध श्रावस्तीच्या जेतवन विहारामध्ये जेव्हा परतले तेव्हा हे दोन्ही गटातले जे भिक्षू होते त्या दोन्ही गटातल्या भिक्षूंनी भगवान बुद्धांचे पाय धरलेत आणि आपल्या झालेल्या चुकीबद्दल त्यांची क्षमा मागितली. बुद्धांनी त्या भिक्षूंना त्यांची आज्ञा न पाळल्याबद्दल त्यांची चांगली कान उघडणी केली आणि मग बुद्धांनी त्यांची आज्ञा न ऐकण्याबद्दल त्यांना थोडंफार ऐकवलं. त्यांना सांगितलं की एक दिवस आपणा सर्वांना मरायचंच आहे आणि भगवाननी त्यांना सांगितलं त्या दोन्ही गटातल्या भिक्खूंना की एक दिवस आपला सर्वांना मरायचंच आहे आणि म्हणून एकमेकाशी भांडण न करता मैत्रीने वागले पाहिजे आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना मरायचंच आहे. आपण सगळे मरणारच आहोत. कितीही आपण स्वतःची रक्षा केली तरी सुद्धा आपले मरण आज ना उद्या येणारच आहे. सगळ्यांचे नंबर लागलेले आहेत, परंतु कुणाच्या आधी आहे आणि कुणाचा नंतर आहे हे आपल्याला माहिती नाही. म्हणून आपल्याला मरायचे तर आहेच, तर आपण जीवन जगताना एकमेकाशी भांडण न करता मैत्रीनेच वागले पाहिजे. भगवंतांनी या गाथेमध्ये मृत्यूच्या सत्य व अनित्याचा नियम स्पष्ट केलेला आहे आणि भगवान बुद्धांनी या गाथेमध्ये मृत्यू सत्य आहे आणि अनित्याचा नियम काय आहे. सगळ्या गोष्टी, सगळ्या वस्तू, सगळं काही ह्या जगामध्ये अनित्य आहे हे भगवान बुद्धांनी या गाथेमध्ये स्पष्ट केलेलं आहे. साधारणतः मनुष्य मृत्यूबद्दल जागरूक नसतो. साधारण बघितलं गेलं तर मनुष्य मृत्यूबद्दल जागरूक तर नसतो. जे जीवनातील एकमेव सत्य आहे काय आहे? मृत्यू. प्रत्येक व्यक्ती दुसऱ्याच्या मरणाबद्दल दया व्यक्त करीत असतो. प्रत्येक व्यक्तीला असं वाटते तो एखादा व्यक्ती मरण पावलं तर त्याला त्याच्याबद्दल खूप दया येते.
एखाद्याचा ॲक्सिडेंट झाला तर असं वाटते की हा मरण नाही मेला नाही पाहिजे. तर प्रत्येक व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीबद्दल दया येते. मृत्यू मला मात्र येणारच नाही अशा पद्धतीने वागत असतो आणि म्हणूनच स्वतःमध्ये शील संवर्धन करण्याच्या बाबतीत तो निष्काळजी करतो. काही लोक असे असतात की त्यांना एवढा ओव्हर कॉन्फिडन्स असते की ते असं विचार करतात की मृत्यू मला आत्ताच येणार नाही आणि म्हणून त्यांच्या मनाला जसं येईल तशाप्रमाणे ते वागत असतात, निष्काळजीने वागतात. तो स्वतःला वादविवाद व झगड्यात गुंतवतो आणि जेव्हा त्याच्या आशा आकांक्षा विस्कळीत होतात तेव्हा मात्र तो उदासीन होतो आणि त्याला वाटते की मृत्यू काय आहे नाही का, मला आताच थोडी मी मरणार आहोत. म्हणून तो कुठल्या ना कुठल्या भांडणांमध्ये, कुठल्या ना कुठल्या वादविवादामध्ये स्वतःला गुंतवत राहतो आणि जेव्हा त्याच्या आशा आकांक्षा विस्कळीत होतात तेव्हा मात्र तो उदासीन होतो. आणि म्हणूनच माणसाने मृत्यूचे सदैव स्मरण करून स्वतःला, आणि म्हणूनच माणसाला नेहमीच मृत्यूचे स्मरण असायला पाहिजे आणि मृत्यूचे स्मरण समोर ठेवून त्यांनी स्वतःला शील पालन करण्यामध्ये, सदाचारामध्ये आणि सदाचाराने वागण्यामध्ये समाहित करण्याचा प्रयत्न मनुष्याने केलं पाहिजे. या जगात असे कित्येक लोक आहेत की जे दीर्घायुष्य, तारुण्य आणि भौतिक श्रीमंतीच्या मोहात पडलेले असतात. या संपूर्ण जगामध्ये असे पुष्कळसे लोक आहेत की ज्यांना असं वाटते की मी खूप आयुष्यापर्यंत जगलो पाहिजे, 100 वर्षाच्या वरती जगलो पाहिजे, तारुण्य मी जवानच दिसलो पाहिजे आणि भौतिक श्रीमंती, प्रत्येक गोष्ट माझ्याजवळ पाहिजे, मला AC पाहिजे, कूलर पाहिजे, फ्रीज पाहिजे, TV पाहिजे, सोफा पाहिजे महाराजा, मोठ्या गादीवाला बेड पाहिजे. अशा भौतिक श्रीमंतीच्या मोहामध्ये लोक पडलेले असतात. ते हे सुद्धा विसरतात की आपल्याला मरण अटळ आहे. ते लोक हे सुद्धा विसरून जातात की आपल्याला मरण अटळ आहे. जे आल्यावर सर्व तारुण्य नष्ट होऊन धनसंपत्ती इथेच पडून राहणार आहे. आणि लोक ह्या भौतिक संपत्तीच्या नादामध्ये हे सगळं विसरून जातात की मृत्यू आल्यानंतर ह्या सगळ्या भौतिक संपत्ती, माझी जेवढी कमवलेली संपत्ती आहे, माझ्याजवळ लाखो रुपये जरी असेल, खूप सोनं जरी असेल, मी जेवढ्या वस्तू आपल्या घरी घेतलेल्या असतील, मी स्वतःसाठी घर महल बनवला असेल, तर माझ्या मेल्यानंतर ते सगळं इथेच राहणार आहे. कुणी आपल्यासोबत काही घेऊन जाते का मेल्यानंतर? कोणीच काही घेऊन जात नाही. आपण मेलो तर साधारण आपल्यासोबत एक अंगठी किंवा एक छोटासा सोन्याचा खडा सुद्धा आपल्याला देत नाही आपल्या परिवारातले लोक. म्हणून मृत्यू अटळ आहे. तर ह्या सगळ्या भौतिक श्रीमंतीच्या नादामध्ये पडून आपण स्वतःला ह्या गोष्टीपासून फार लांब करत आहोत की जेव्हा आपण मरणार आहोत तर तेव्हा आपण आपल्यासोबत काहीच घेऊन जाणार नाही. क्षणिक सुखाच्या मागे लागून बरेच लोक काम वासनेच्या आहारी गेलेले आहेत आणि अशाच प्रकारे क्षणिक सुखाच्या मागे लागून बरेचसे माणसं, बरेचसे लोक काम वासनेच्या आहारी जातात, दुराचारात गुंतलेले असतात. पंचेंद्रियांवर त्यांचा संयम नसतो आणि जे आपले पंच इंद्रिय असतात त्यांच्यावर त्यांचा संयम नसतो. असे लोक जाणत नाहीत की ही भौतिक सुख क्षणिक असून नाशाकडे घेऊन जात असते. जे लोक काम वासण्याच्या आहारी गेलेले असतात ते लोक जाणत नाही की हे जे भौतिक सुख आहे हे क्षणिक सुख आपल्याला नाशाकडे घेऊन जात आहे. आणि कोणतीही गोष्ट जर मनासारखी घडली नाही की मग ते दुःखी व कष्टी होतात. मनुष्याचा स्वभावच आहे की आपल्या मनाप्रमाणे एखादी गोष्ट घडली नाही तर आपण दुःखी आणि कष्टी होतो. आपल्याला एखाद्या गोष्टीची ओढ लागली, एखादी गोष्ट आवडली, पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, नाही मिळाले जेव्हा आपल्याला ती गोष्ट, तेव्हा आपल्याला खूप दुःख होते. म्हणून आपण कुठल्याही गोष्टीची आसक्ती ठेवलीच नाही पाहिजे. म्हणून शाश्वत सुख हवे असेल तर भगवान बुद्ध म्हणतात प्रियजनांच्या वियोगामुळे होणारा शोक. म्हणून भगवान बुद्ध सांगतात की आपण एखाद्यावर प्रेम करतो, प्रियजन जे आपले असतात जेव्हा ते आपल्यापासून लांब जातात तर आपल्याला काय होते? शोक होते. धनसंपत्तीचा वियोग आणि आपल्याजवळ धनसंपत्ती राहते, धनसंपत्तीचा वियोग यामुळे अनित्य बोध जागला पाहिजे. ह्या
सगळ्यामुळे अनित्य बोध जागला पाहिजे. आपण एखाद्यावर प्रेम करत आहोत, एखादी आई आपल्या मुलावर खूप जास्ती प्रेम करते आणि जेव्हा तो मरतो तेव्हा तिला तो लांब गेला, मेला, माझ्याजवळ आहे नाही, तर म्हणून तिला खूप जास्ती कष्ट होते. परंतु तिच्या मनामध्ये अनित्याचा बोध जागृत झाला पाहिजे. एकमेकांशी न भांडता मैत्रीच विकसित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण सगळ्यांनी एकमेकांसोबत न भांडता मैत्रीच विकसित करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. कारण तुमच्या मृत्यूबरोबरच ह्या सर्व भौतिक गोष्टी तुमच्या पुरत्या तरी नष्ट झालेल्या असतील. आपल्याजवळ कितीही लाखो रुपयाची प्रॉपर्टी असेल, महाल असेल, सोनं चांदी असेल भरपूर, तरी जेव्हा आपण मरू तेव्हा ह्या सगळ्या भौतिक सुखसुविधा नष्ट झालेल्या असतात, ज्या तुमच्या बरोबर येऊ शकणार नाही. मेल्यानंतर आपल्या बरोबर येते का काहीच येत नाही. आपण आपल्यासाठी करोडोचा बंगला जरी बांधला असेल तरी आपल्या घरचे लोक आपल्याला देतील का, किंवा आपण घेऊन जाऊ शकतो का? नाही घेऊन जाऊ शकत. तर ह्या मोहामध्ये न पडता मात्र तुमचं शील आचरण हे सदैव म्हणजे मृत्यूनंतर सुद्धा तुमच्या बरोबर कायम असते. आपण एवढी करोडोची प्रॉपर्टी जरी जमा करून ठेवली, सोना चांदी, खूप सारे कपडे, आपल्या घरी सगळ्या भौतिक सुखसुविधाचे सामान, महाल बंगला, काहीही कितीही फ्लॅट्स घेऊन जरी ठेवले तरी ते सुद्धा आपल्यासोबत येत नाही. तर मेल्यानंतर काय येते आपल्यासोबत? आपण जे शीलाचे आचरण करतो ते नेहमी आपल्यासोबत कायम राहते. मृत्यूबद्दलचा शाश्वत नियम जाणून घेणे हा बौद्ध तत्वज्ञानांचा गाभा आहे. ह्या जगात वेगवेगळ्या परंपरेत जगणारे लोक आहेत. ह्या संपूर्ण जगामध्ये खूप वेगवेगळ्या परंपरेमध्ये लोक जगणारे आहेत, जे मृत्यू हा शब्द कानी पडताच संतापतात. पुष्कळशे लोक मृत्यू हा शब्द जेव्हा त्यांच्या कानामध्ये पडतो तेव्हा ते खूप जास्ती संतापतात व त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करतात आणि ह्या शब्दावर मग मृत्यूवर प्रतिक्रिया व्यक्त करतात. मृत्यू हा शब्दच त्यांना भयावह वाटतो. पुष्कळशा लोकांना मृत्यू हा शब्दच खूप भयावह वाटतो, त्यांना भीती वाटते ह्या शब्दाची व त्यांच्या आनंदावर व सुखावर विरजन पडल्यासारखे त्यांना वाटते. मृत्यू शब्द ऐकताच त्यांना असं वाटते की त्यांच्या पूर्ण आनंदांवर आणि सुखावर विरजन पडल्यासारखे त्यांना वाटते. ते दीर्घायुष्याने, उत्तम स्वास्थ्याने, तारुण्यावस्थेने व प्रगतीने मोहित झालेले असतात व त्यामुळे ते संपूर्णतः विसरले असतात की आपण मरणाधीन आहोत. भौतिक सुखसुविधेच्या एवढ्या आहारी गेलेले असतात की ते विसरूनच जातात की आपण मरणाधीन आहोत, आपल्याला मृत्यू येणारच आहे. पंचेंद्रियांच्या क्षणिक सुखात बुडालेला असल्यामुळे ते जगातील लौकिक समाधान शोधत असतात. भावी जीवनाबद्दल ते पूर्णतः अनादर दाखवित असतात आणि काया वाचा व मनाने दुर्गुणांमध्ये लिप्त असतात आणि अशा प्रकारे त्यांना मृत्यूची भीतीच नसते, म्हणून ते काया वाचा आणि मनाने खूप दुर्गुण सुद्धा करत असतात. तर आजची आपली ही गोष्ट होती, मृत्यूचे स्मरण माणसांचे वैर शांत करू शकते. जसे हे दोन गुट होते भिक्खूंचे, त्या दोन्ही गुटांमधले वैर कसे शांत झाले त्याप्रमाणे आपण सुद्धा आपल्या मनामध्ये कोणाबद्दल वैर असेल ते शांत करायला पाहिजे. आणि आजची आपली ही गोष्ट होती भिक्खू संघातील भांडणाची गोष्ट. साधू साधू साधू.